नमस्कार, सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण शेपूची सुकी भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। इथे आपण एक जोडी शेपू आहे तो निवडून घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायचा आहे। तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। इथे आपण हा शेपू बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे ही तुरीची डाळ आहे थोडीशी आपण घेतलेली आहे, ती 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। त्यानंतर लसूण पाकळ्या आहेत त्या आपण खूप थोड्याशा जास्ती घेतलेल्या आहेत, कारण शेपूला थोडासा जास्त वास असतो त्यामुळे लसूण आपण जास्त वापरणार आहोत। आता इथे फोडणीसाठी इथे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये लसूण घालायचा ठेचलेला, त्यानंतर हिरव्या मिरच्या इथे घालायच्या आहेत आणि जी आपण डाळ भिजवून घेतली होती त्यामधलं पाणी काढून ही डाळ सुद्धा यामध्ये घालून एक 2 मिनिटं साधारण परतून घ्यायचं। तुम्ही इथे तूर डाळ ऐवजी मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता। अनेकांना शेपूचा उग्र वास आवडत नाही, तर अशा वेळी लसूण जास्त वापरल्यास भाजीला मस्त खमंग टेस्ट येते। इथे आपण बारीक चिरलेला शेपू घालून घ्यायचा आहे आणि ही भाजी छान परतून घ्यायची आहे, कारण ही भाजी जेव्हा आपण थोडीशी शिजवतो अशीच तेव्हा ती खूप कमी होते। तुम्ही हा व्हिडिओ जर लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणार असतो। आता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं, कारण जेणेकरून ही भाजी खाली चिकटणार नाही। कोणत्याही पालेभाज्या वाफेवरती झटकन शिजतात। तर साधारण एक 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे। टिफिनसाठी ही झटपट होणारी भाजी आहे, शिवाय लहान मुले सुद्धा आवडीने खातात अशी ही भाजी मस्त लागते आणि पौष्टिक देखील आहे। या भाजीमध्ये पोषक तत्वे असतात जसे की कॅल्शियम, लोह आणि ते आरोग्यासाठी खूप चांगले असतात। इथे आता आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून एक 2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। कोणत्याही पालेभाजीमध्ये मीठ जे आहे ते आपण लास्टला घालायचं असतं, कारण पालेभाजी ज्या आहेत त्या शिजल्यानंतर कमी होतात आणि जर पहिलाच जर मीठ घातलं आपण तर ते जास्त होण्याची शक्यता असते। तर मस्त अशी शेपूची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।